आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहे। भाऊ, तुम्ही काँग्रेस पक्षांतर्गतची जी तुमची दुष्काळ समिती त्यांची बैठक बोलावलेली आहे, काय नेमका अजेंडा आहे, कोण बैठकीमध्ये असणार आहे? नाही, महाराष्ट्रामध्ये प्रचंड टंचाई आणि कोरडा दुष्काळ, पिण्याचं पाणी, जनावरांचा चारा, ही सगळी परिस्थिती फार भयावह आहे। शेतकरी हैराण आहे, बियाणे मिळत नाही। अशा याच्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागीय स्तरावर 5 कमिट्या तयार केल्या आणि त्या 5 कमिट्यामधून त्या विभागामध्ये दौरे करून सगळ्या टंचाईची परिस्थिती आणि त्या परिस्थितीवर एक अहवाल आणि तो विभागीय आयुक्त आणि शासनाकडे त्याचा पाठपुरावा, अशी एकूण त्या समितीच्या संदर्भातली कार्यपद्धती आहे। त्याची बैठक आज आम्ही बोलवलेली आहे। आजच्या या बैठकीमध्ये ती चर्चा आम्ही सविस्तर करू, कारण आत्ता 2013 मध्ये सोयाबीनला जो दर मिळत आहे तो आत्ता मिळतो आहे, कापसाला दर मिळत नाही, भाव मिळत नाही आहे। सोयाबीन कापूस शेतकरी पिंजून गेला आहे। त्यातल्या त्यात पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक भागामध्ये आत्ता पाणी टंचाई आहे। पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास आत्ताच्या तारखेमध्ये 137 गावं अशी आहेत की तिथे पिण्याच्या पाण्यासाठी 2 किलोमीटर 3 किलोमीटर पाणी आणावं लागतं आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये ती परिस्थिती आहे। जनावरांच्या चारा टंचाईचा विषय आहे। शेतकऱ्यांचं 50%च्या आतमध्ये आणेवारी आल्यानंतर त्यांना कर्जाचं पुनर्गठन झालं नाही। 38% बियाणाचे दर वाढवले त्यावेळेस। बियाण्याचे दर वाढवल्यामुळं शेतकऱ्याचं कमरडं मोडलं आहे आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, संत्र्यांचं नुकसान झालं, बगीच्याचं फळबागांचं नुकसान झालं, ह्या लोकांना कुठलीच मदत मिळाली नाही। आज ही परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये असेल, विदर्भात असेल, की अनेक भागातला शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना पूर्णतः कर्जमुक्त करणं हा पहिला एजेंडा राहील। कर्जाचं पुनर्गठन करा, बियाणे त्वरित उपलब्ध करून द्या, मनरेगाची कामं निकष डावलून त्वरित सुरू करा आणि त्याबरोबर वीज बिल पूर्णतः माफ करा शेतकऱ्यांचं। अशा काही मागण्या आमच्या असणार आहेत सरकारकडे, परंतु त्याची एकूणच याची तीव्रता आणि झालेलं नुकसान हे सर्व पाहणी करून हा निर्णय आम्ही पुढे घेणार आहोत। तुम्ही मराठवाडा भागातला दौरा केलेला आहे, काय दृश्य दिसलं आणि महत्त्वाची गोष्ट की आचारसंहितेचं कारण राज्य सरकारकडनं सांगितलं जातं आहे शेतकऱ्याला मदत देण्यासंदर्भात? हे सरकारची नियत खराब आहे। हे सरकार ज्याला टक्केवारी सरकार म्हणतो, टक्केवारीमध्ये अडकलेलं टेंडरबाज सरकार आहे। टक्केवारीत अडकलेलं टेंडरबाज सरकार अशी या सरकारची प्रतिमा आहे। याला थोडी लाज वाटत नाही की तुम्ही निवडणूक आयुक्तांना परवानगी मागून इलेक्शन कमिशनकडून 25,000 कोटीचे टेंडर काढू शकता आणि शेतकऱ्याला मदत देताना मात्र तुम्ही आचारसंहितेचा बागुलबुवा उभा करता। यातच तुमची नियत किती भ्रष्ट आहे हे दिसते आहे। म्हणून हे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारं सरकार आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भात यांचं अजिबात कणव नाही, आस्था नाही आणि शेतकरी मेला काय गेला काय। मी मराठवाड्यात काल होतो, 3 महिन्यामध्ये 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। अनेक भागामध्ये मी गेल्यानंतर झाडं पूर्ण मोसंबीची झाडं, जसा संत्रा विदर्भात आहे तसा मराठवाड्यामध्ये मोसंबी आहे, द्राक्ष आहेत, ही फळबागं पूर्णतः सुकलेली आहेत। सुकलेली काडी तोडावी तशी झाडं तुटतात, ही परिस्थिती आहे। त्या पाणी नाही। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टँकरनी केली आहे, 500 टँकर 700 टँकर एकेका जिल्ह्यात लावलेत, परंतु जनावरांना मात्र तिकडे पिण्याच्या पाण्याची कुठली सोय नाही, चाऱ्याची सोय नाही, चारा तिकडे उपलब्ध नाही। अशी सगळी परिस्थिती भयावहता मला त्या ठिकाणी दिसलेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील असे बोलले होते की कुठेतरी राज्यामध्ये 45 दिवस पुरेल इतका चारा आहे, त्यामुळे पावसाच्या आधी अशी परिस्थिती निर्माण होणार नाही। 45 दिवस चारा आहे तर मग जनावरांना का मिळत नाही? आम्ही मागणी केली की तुम्ही छावणीच्या ठिकाणी दावणीला चारा द्या, म्हणजे थेट शेतकऱ्यांना चारा द्या। छावण्या करून शेतकऱ्यांचं जनावरांना तिकडे बोलवून त्या छावणीमध्ये बांधण्यापेक्षा शेतकऱ्यांच्याकडे छावणीऐवजी दावणीला म्हणजे शेतकऱ्याच्या गव्हाणीला चारा द्या, ही आमची मागणी होती। का पूर्ण झाली नाही? का होत नाही? जर चारा उपलब्ध आहे तर म्हणून ते चारा उपलब्ध आहे तर त्वरित द्या। तर जनावरं मरत आहेत, त्यांची परिस्थिती जनावरांची अत्यंत वाईट झालेली आहे। त्यांना माणसाला पिण्याच्या पाण्याची सोय टँकरनी करतो आहे, पण जनावरांना पाण्याची सोय कुठे करताय? ती वाढवा टँकर, ती व्यवस्था वाढवा आणि त्यातील भ्रष्टाचार थांबवा। कारण काय आहे की 4 टँकरचे बिलं काढायचे तर 2 टँकर द्यायचे GPS सिस्टीमनी आणि 2 टँकरला GPS ट्रकचा टँकरचा काढायचा आणि मोटरसायकलला लावायचा आणि मोटरसायकल फिरून आणायची। मोटरसायकल फिरून आली की GPS मोटरसायकलला आहे, त्यामध्ये 4 टँकर दाखवायचे। असा गोरखधंदासुद्धा या टंचाईमध्ये तिकडच्या
प्रशासनाची संगनमताने सुरू आहे आणि म्हणून हा जो भ्रष्टाचार आहे याला सुद्धा थांबवण्याची आवश्यकता आहे आणि मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. आजच्या बैठकीमध्ये त्यावर सविस्तर चर्चा होईल आणि नियोजन राहील. या बैठकीमध्ये आम्ही जिल्हावाईज चर्चा करू, जिल्ह्याची सगळी परिस्थिती लक्षात घेऊ. जर पावसाळा पुढे लांबला पुन्हा 15-20 दिवस तर पुन्हा मोठं संकट समोर येणार आहे. आणि जर मृग नक्षत्रामध्ये पाऊस आला नाही आणि दुसरं जर नक्षत्र 15-20 तारखेपर्यंत जर पाऊस लांबला तर प्रचंड त्रास होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाने काय उपाययोजना केली पाहिजे याची माहिती घेऊ आणि शासनास तसा प्रस्ताव देऊ आणि मागणी करू. तर आज विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे, त्यामुळे सर्वांचं लक्ष या बैठकीकडे असणार आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.